पंकज जरांगे पाटील बोलताना असं म्हटले की पहिले मागणी आमची मराठा समाजाला आरक्षण देण्याची आहे. जर तुम्ही सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी नाही केली तर हैदराबादचं गॅजेट किंवा मग सातारा संस्थांचं गॅजेट हे दोन्ही तिन्ही गॅजेट जे आहे ते म्हणजे त्याची अंमलबजावणी करा अशा पद्धतीची बॅच. ते काय मागणी करतात हे मलाच कळलेलं नाही आतापर्यंत. म्हणजे काय किती प्रत्येक आंदोलनात त्यांची मागणी वेगळी असते आणि ती इलॉजिकल अतार्किक जी गोष्ट कधीच होणार नाही अशा गोष्टींची ते मागणी करतायत. कोण सल्लागार आहे त्यांचं मला कळत नाही. पण ह्या मागण्या आणि मला वाटतं हे बघा ह्या आरक्षणाच्या नावाखाली इथं काहीतरी प्रचंड पॉलिटिकल त्यांचा अजेंडा आहे. आरक्षणाची मागणी करायची, लोकांना भावनिक करायचं, मिसगाईड करायचं, तरुणांना मिसगाईड करायचं, तरुणांना दाखवायचं एक आणि यांच्या कृती मात्र पूर्णतः वेगळ्या आहेत. याच्या पाठीमागं खूप मोठं राजकीय षड्यंत्र आहे. कारण लोकसभेला त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे मला ह्या गोष्टीमध्ये काही एवढं हे नाही वाटत. कोण असू शकतं तुम्हाला काय वाटतं? कोण ते आता ते जनतेला माहिती आहे ना. ते कुणाच्या बाजूने बोलतात, कुणाचा प्रचार करतात, कुणासाठी काम करतात हे मी इथं सांगण्यापेक्षा जनतेला माहिती आहे, पूर्ण माहिती आहे इथल्या लोकांना. आपण सरळ सरळ सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करतोय. आपण कुणबीच्या नोंदी काढून आपण ओबीसी मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहोत. हे इलॉजिकल आहे. हे काय खूप अवघड गोष्टी आहेत या सगळ्या.